आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये गेलो होतो. पूर्वी रोज जायचो, पण आताच्या बाहेरील कामामुळे रोज जाणे नाही होत. बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे ऑफिसमधील बरीच कामे पेंडिंग पडली होती. ती संपवता कधी ऑफिस बंद करायची वेळ झाली हे समजलेच नाही. स्टाफ निघून गेला आणि माझ्याकडे पण ऑफिसची चावी असल्याने मी थांबलो राहिलो. आज सगळी कामे संपवून जायचं म्हणून आपल्या कॉम्प्युटरवर काम करत होतो. माझ्या ऑफिसच्या बाहेर निलगिरीचे 3-4 झाडी आहेत. त्यांच्याकडे मी असे फारसं लक्ष जात नाही, पण आज सारखं त्या झाडांचं अस्तित्व जाणवत होतं. का कुणास ठाऊक, पण ती झाडे तिथे आहेत हे आपण जेवढं जाणवत होतं तेवढी जाणीव गेल्या 10 वर्षात कधी झाली नाही. कुणास ठाऊक. थोड्या वेळाने असा काही वारा यायचा की त्या पानांची सळसळ फार माझ्या मेंदूला स्पर्श करून जायची. वेळ जात होता तशी ही सळसळ जरा जास्तच वाढली. एवढी की जणू काही मी एखाद्या भयान अरण्यात आहे आणि जोराचे वादळ सुटलेत. एवढ्याच जिन्यात कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. आता एवढ्या रात्री कोण कस्टमर आला म्हणून जरा आश्चर्य तर वाटले, पण मनातून जरा खुश पण झालो की आज ऑफिसलाच उशिरापर्यंत थांबल्याचा फायदा झाला. पावलांचा आवाज आत जवळ येत गेला. अगदी दाराशी आला. तसं मी दरवाजाकडे पाहिले तर दरवाजात माझ्या मित्राची आई. मी विचार केला की एवढ्या रात्री ह्या इथे कशा, पण हा विचार चालू असतानाच त्या एकदम आत आल्या आणि माझ्या अगदी समोर बसल्या. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो, कारण मित्राची आई म्हणजे जवळपास माझ्या आईच्याच वयाची. पण काय मेंटेन केले राव. मी लहानपणी त्यांच्या घरी जायचो तेव्हा मला चॉकलेट देणाऱ्या ह्याच त्या. अख्ख्या घरातलं काम उरकून बाहेर कामाला जायच्या. कामावरून आल्या तर घरातल्या पसारावरून स्वयंपाक करायला लागायच्या. केवढी ती एनर्जी. लहानपणी एवढं कळायचं नाही, पण आता जाणवतं की एवढं काम करणं म्हणजे तोंडाच्या गप्पा नाही. आणि त्याच मित्राचा काही दिवसापूर्वी फोन आला होता की आई फार थकली, आता काम होत नाही, जास्त चालवत नाही, एका जागेवरून बसते वगैरे. पण आता त्यांच्याकडे पाहून असं काही मला वाटलं नाही. 25 वर्षापूर्वी जशा होत्या अगदी तशाच होत्या. पप्प्या आलाय काही तुझ्याकडे? हा प्रश्न कानावर पडताच मी माझ्या विचारातून जागं झालो. पप्प्या मला गेल्या 3 वर्षात भेटला नाही हे त्यांना सांगायचे होते, पण माझ्या तोंडून काही शब्द बाहेर पडले नाही. पण त्यांना बहुतेक कळले असावे मला काय म्हणायचं आहे ते. त्या ताडकन उठल्या आणि निघाल्या. जिन्यातून हळू जा म्हणायचे. मी दारात गेलो तर त्या तिथे दिसल्याच नाही. काय स्पीडने पायऱ्या उतरल्या असतील त्यांनाच माहीत. मला राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की पप्प्याने आई थकली, तिला चालवत नाही असे कसे मला सांगितले. मी आज माझ्या डोळ्यांनी बघितले. त्यांना तर 25 वर्षापूर्वी जशा होत्या तशाच होत्या त्या. मनातले विचार तसेच ठेवत मी माझा डबा घेतला आणि निघणार तेवढ्या डबा थोडा जड लागला म्हणून डबा उघडून बघितला तर लक्षात आले की आज आपण जेवलोच नाही. पोटात भूक लागली हे मला जाणवले. 2 घास खाऊन मग निघू असा विचार करून परत गप्प बसलो आणि डब्यातील मेनू बघूनच डोके फिरले. डब्यात तूप साखर पोळीचे 2 छोटे रोल दिले होते. लहानपणी आई द्यायची डब्यात तसे. पण आता मी काय लहान राहिलो आहे का असा रोल खायला. बायको पण राव अँटिकच पीस आहे. हे 2 रोल पोटाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन पडतील तेही कळणार नाही. माझी मुलगी एका घासात संपवेल हे, आणि मला दिवसभराचा डबा म्हणून हे दिले. डबा बंद केला आणि घरी जाऊन जीव असा विचार करत ऑफिस बंद केले आणि निघालो. खाली उतरलं तर समोर ऑफिसचा वॉचमन दिसला. त्याला सहजच काय चाललंय विचारावं म्हणाले तर तोच आपणाहून म्हणाला, पप्पा नाही आले का आज? मी मनात विचार केला की ह्याचे बहुतेक डोके फिरले. आज एवढ्या वर्षात माझे वडील कधी ऑफिसला आले नाही आणि याला बरी आज त्यांची आठवण झाली. त्याच्याकडे पाहून मी नुसता कसबूस हसलो आणि कारकडे निघालो. कार काढली आणि घरच्या दिशेने निघालो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाडी तर मी नीटच चालवतो, पण शेजारून जाणार प्रत्येकजण अगदी आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता. मी अगदी ठरवले की सगळ्यांचे डोके फिरले बहुतेक. आपण कुणाकडे लक्षच द्यायचं नाही. पण पुढच्या सिग्नलवर एका पोलिसने अडवलेच. त्याला लायसन्स दाखवायला पाकिटात हात घातला तेव्हा लक्षात आले की आज पाकिट घरीच विसरून आलोय. तेवढ्यात तो पोलिसच म्हणाला, बाळा सोबत कोणी नसताना अशी एकट्याने गाडी चालवणं चांगले नाही. खरं तर मला त्याचा खूप राग आला होता. साला हा माझ्याच वयाचा किंवा 1-2 वर्षांनी लहान पण असेल आणि मीच बाळा. पण जाऊ दे, चूक आपलीच आहे. आपणच पाकिट नव्हते विसरायला पाहिजे होतं. मी काही न बोलता निघालो. गेटवरून गाडी माझ्या बिल्डिंगपाशी आणली आणि माझ्या नेहमीच्या जागेवर पार्क केली. गाडीतून उतरलो तेवढ्यात एक जोडपं वॉक करायला निघालं होतं. मी त्यांना क्रॉस करून पुढे आलो. तोच त्यांनी कुजबूज माझ्या कानात पडली. आईबाबांना कळलं पाहिजे ना की मुलांच्या हातात एवढी मोठी गाडी कशी द्यावी. त्यांना सुनवायला खूप इच्छा होती, पण मन आवरले आणि लिफ्टकडे वळलो. लिफ्टने घराबाहेर आलो आणि बेल वाजवली. बायकोने दार उघडले
आणि लगेच बंद केली. अरेच्छा, हे काय असा विचार करत मी तसाच जिन्यात बसलो. एवढ्याच वर्षात हिने मला कधी बघून दार बंद केले नाही, आज असे काय झाले असा विचार मी करत असतानाच माझा मोबाईल वाजला. तर बायकोचाच फोन होता. तिला आता झापायलाच ठरवून रागातच फोन उचलला. तर तिकडूनच बायको घोगऱ्या आवाजात सांगत होती की अहो, रात्रीचे 2 वाजले आणि कुणीतरी 8-10 वर्षाचा मुलगा आपल्या दारात उभा राहून बेल वाजवतोय. आता मात्र माझे डोकेच फिरले. फोन कट करून मी लिफ्टमधून वळलो. लिफ्ट आली आणि मी लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टमधील आरशात सहज नजर गेली आणि माझ्या हातातील डब्याची पिशवी व मोबाईल खालीच गळून पडला, कारण आरशात मी नव्हतोच. बायकोने वर्णन केलेला तो 8-10 वर्षांचा मुलगा माझ्याकडे पाहत उभा होता. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.